आज आपण पाहणार आहोत मालवणी पद्धतीचे मालवणी वड्याची भाजणी आणि भाजणीचे वडे। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता आपण रेसिपी पाहूया। हे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत। हे रेशनिंगचे तांदूळ स्वच्छ धुवून वाळून घेतलेले आहेत। तांदूळ जुना घ्यायचा, नवीन घ्यायचा नाही तर वडे चिकट होतात। ही जी वाटी दाखवली ती 5 वाटी, त्याच वाटीने 1 वाटी मी गहू घेतलेत। हे गहू 125 ग्राम आहेत। आता त्याच्यात मी ज्वारी टाकलेली आहे, 1 वाटी ज्वारी, ती पण 125 ग्राम आहे। आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने सगळं सामान घेतलेलं आहे। ही 1 वाटी उडीद डाळ आहे, 1 वाटी चणा डाळ आणि आपण आता 1 वाटी पोहे घेऊया। हे सर्व सामान 125 ग्राम आहे। आता आपण चणा डाळ भाजून घेऊया। भाजून म्हणजे खमंग भाजायची नाही, फक्त थोडी गरम करून घ्यायची 1 मिनिटासाठी। आता गरम झाली, आता उडीद डाळ घेऊया, ती पण अशी थोडी भाजून घेऊया। गरम झाले की नाही बघायची, काढायची। आता हे पोहे भाजून घेतलेत, पोहे पण फक्त भाजून घ्यायचे असे। आता ही 2 चमचे मेथी, 2 चमचे बडीशेप, हा आपण पोहे खातो त्याच्यापेक्षा थोडा मोठा चमचा आहे। हा 1 छोटा चमचा काळी मिरी आणि 1 चमचा मेथी आहे। आता आपण एक काळी मिरी, कढई गरम झाले, आता ही मेथी, काळी मिरी आणि बडीशेप चांगला सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे। हे खमंग भाजून घेतलं ना की त्याचा सुवास चांगला येतो। आता हे भाजून झालेलं आहे। आता गॅस बंद केलेला आहे। आता त्याच कढईत आपण मेथी टाकायची। मेथी भाजायची नाही ना, तर तिचा कडवटपणा लागतो ना, म्हणून मेथी जास्त भाजायची नाही, फक्त जराशी गरम करून घेतले। आता आपण हे सर्व साहित्य आपल्या ते ह्याच्यात टाकून घ्यायचं, तांदळामध्ये थंड झालेलं आहे ना, सर्व टाकून घ्यायचं भाजलेलं साहित्य, चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि आपण चक्कीतून दळून आणलेलं आहे। हे बघा कसं सरसरीत पीठ आहे। वड्याचं पीठ सरसरीत झाले ना की वडे चांगले होतात। आता ह्याच पिठातलं मी 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया। वड्याला चांगला कलर येण्यासाठी 1/2 चमचा हळद टाकायची। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता हे हा कांदा आहे आणि गुळ आहे। कांद्याने वडे नरम होतात आणि गुळाने थोडी चव चांगली येते। तुम्हाला कांदा आणि गुळ नसेल टाकायचं, नाही टाकलं तरी चालेल, त्याच्यामध्ये तुम्ही काकडी टाकली तरीही चालेल। हे मी मिक्सरला बारीक करून घेतले कांदा आणि गुळ, आणि आता ते पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे थोडं पाणी, आपण 1 ग्लासभर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी उकळवायचं नाही, साधारण गरम करायचं असं कोमट, आणि त्याच पाण्याने आता आपण पीठ भिजूया। हे पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे। पीठ घट्ट भिजवायचं, एकदम पातळ भिजवायचं, नंतर ते थोडं नरम होतच। आता हे काय करायचं, एका भांड्यामध्ये हे ते पीठ भिजवलं ना, ते थोडं असं गोल राऊंड करून घ्यायचं, आणि मध्ये त्याला असं एक खड्डा पाडायचा। साईडला पण असे छोटे छोटे होल करून घ्यायचे। तर त्याच्यामध्ये ना आपण आता एक धुरी द्यायची। ही नारळाची करवंटी आहे, त्याची धुरी द्यायची। मी गॅसवर करवंटी जाळली, आता एक वाटी ठेवली मध्ये, त्याच्यामध्ये ही करवंटी जाळलेली ठेवलेली आहे, आणि त्याच्यावर थोडं आता तेल टाकलेलं आहे, म्हणजे कसं थोडं पिठाला ना खमंग असं हे येतं। असं पीठ झाकून ठेवायचं। आता आपल्याला मी 2 तास पीठ झाकून ठेवलं होतं, तुम्ही 4 तास 5 तास तुम्हाला जेवढा वेळ असेल तेवढं झाकून ठेवा। मी 2 तास पीठ झाकून ठेवलं होतं। आता ही वाटी काढलेली आहे, पीठ चांगलं मळून घेतलंय।
एक स्मोकी फ्लेवर येतो ना, तसा फ्लेवर येतो या वड्याला चांगला. एकसारखे गोळे, असे गोळे घेतले ना की एकसारखे गोळे करून घ्यायचे सगळे. आता एक मी पोलपड्या घेतल्या, त्याच्यावर प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे. तुम्ही केळीचं पान घेतलं तरी चालेल. त्याच्यावर मी आता वडा एक थापलेला आहे. प्लास्टिकच्या पिशवीला खाली तेल लावायचं ना, वडा थापून घ्यायचा. वडा जास्त जाडी नाही आणि पातळी नाही, असं व्यवस्थित करून घ्यायचं. मी अजून एक थापून घेते. तोपर्यंत तिकडे मी एका बाजूला तेल गरम करत ठेवलेलं आहे, म्हणून अजून एक वडा मी थापून घेते. आता आपले तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये हा वडा टाकलेला आहे मी. ह्या वड्याला मध्ये मी असं होल पाडलाय, म्हणून त्याला भोकाचे वडे पण म्हणतात. बघा कसं टम फुगून वरतून आलेलं आहे, वरती फुगून आलेलं आहे. वडा जास्त वर खाली हलवायचा नाही. एका बाजूने सोनेरी कलर झाला की लगेच पलटवायचा, दुसऱ्या बाजूने पण सोनेरी कलर झाला की लगेच काढून घ्यायचा. जास्त त्याला हलवायचं नाही की उलटा पालट करायचा नाही, आता कडक होतो वडा. गॅस मी एकदम बारीक पण आहे आणि एकदम मोठा पण आहे, मीडियम ठेवलेला आहे. आता आपला वडा बघा कसा टम फुगलेला, आपण काढून घेतलेला आहे आता वडा. ह्या वड्यासोबत मी काळ्या वाटाण्याची उसळ बनवलेली आहे. जे चिकन नाही खात ना, त्यांनी या काळ्या वाटाण्याच्या उसळीबरोबर एकदा ट्राय करून बघा. हे वडे चटणीसोबत, काळ्या वाटाण्याची उसळ चहासोबत पण छान लागतात. तुम्हाला या काळ्या वाटाण्याच्या उसळीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह.